मागच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांनी माझ्यावर अन्याय केला। पक्षाने संधी दिल्यास संधीचे सोने करू। बालाजी नामदेव शिवभगत लिंगीकर। हयातनगर जिल्हा परिषद सर्कलमधून बालाजी नामदेव शिवभगत यांच्या भाऊजाई राणी शिवभगत ह्याच एकमेव प्रबळ दावेदार ठरत असून पक्षाने संधी दिल्यास संधीचे सोने करू असे प्रतिपादन बालाजी नामदेव शिवभगत यांनी केले आहे। ते आज शिवसेना पक्षाच्या आढावा बैठकीमध्ये बोलत होते। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पक्षाची आज वसमत येथील वर्धमान मंगल कार्यालय येथे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली। या आढावा बैठकीमध्ये मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद सर्कलमधील इच्छुक उमेदवारांनी आपल्या मुलाखती सादर केल्या। सर्कलमधील इच्छुक उमेदवारांमध्ये बालाजी नामदेव शिवभगत यांच्या भाऊजाई राणी शिवभगत यांनी हयातनगर जिल्हा परिषदेत इच्छुक म्हणून पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे। बालाजी नामदेव शिवभगत हे मागील 25 वर्षापासून शिवसेना पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत। सामाजिक कार्यात झोकून देऊन सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन शिवसेना पक्षामध्ये गरीब कार्यकर्त्यांना मोठं करण्याचं काम त्यांनी आजपर्यंत केलं। माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की मागील 2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांनी माझ्यावर अन्याय केला। डॉक्टर मुंदडा पक्ष सोडून गेले असले तरी मी मात्र त्याच पक्षात ठाम आहे। यावेळेस तो अन्याय पक्षाने दूर करावा अशी त्यांनी विनंती केली। या दरम्यान त्यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना प्रत्यक्ष भेटून हयातनगर जिल्हा परिषद सर्कलमधील मतनिहाय आढावा मांडला। त्यामुळे सध्या तरी हयातनगर जिल्हा परिषद सर्कलमधून इच्छुकमध्ये प्रबळ दावेदार म्हणून राणी भगवान शिवभगत यांच्या नावाची चर्चा जिल्हा परिषद सर्कलमध्ये जोरदार सुरू आहे। या संदर्भात बालाजी नामदेव शिवभगत यांनी माध्यमांशी संवाद साधला। नेमकं काय म्हणाले पहा। म्हणजे जनतेवर आपलं प्रेम आहे आणि जनतेचं प्रेम आपल्यावर आहे। आपण पैशावर किंवा दादागिरीवर याच्यावर काही नाही। जे आपल्यावर अन्याय झाला याच्या अगोदर 5 वर्ष अगोदर आता जनतेचंच म्हणणं होतं की सर्कलचं म्हणणं आहे की बाबा बालाजी शिवभगतने तिकीट घ्यावं आणि आम्ही त्याला मदत करू। या हिसाबात आपण जनतेच्या हिसाबात आपण तिकीट घेतलेलं आहे, आपल्या स्वतःच्या मनाने तिकीट घेतलेलं आहे। काय अन्याय झाला मागच्या वेळेस तुमच्यावर? मागच्या वेळेस जे समजा आपण आज 30 वर्षापासून मी शिवसैनिक होतो आणि आहे त्या टायमामध्ये आपल्याला तिकीट देतो म्हणून त्यांनी डॉक्टर जयप्रकाश मुंदडानं माझ्याशी गद्दारी केली। त्याच विषयावर आज मी ते पक्ष सोडलेला नव्हता की असं की केवळ पक्ष सोडला तर डॉक्टर जयप्रकाश मुंदडासाठीच सोडण्याची आपण तयारी केलेली। म्हणून शनी मी पक्ष काही सोडलेला नव्हता, डॉक्टर मुंदडानं पक्ष सोडला म्हणून शनी मी त्याच पक्षात ठाम राहिलो आणि मी तिकीट घेऊन शनी लढायला तयार आहे। आज खासदार साहेबांशी प्रत्यक्षात भेट घेतली आहे तुम्ही, काय सांगाल? तर मी खासदार साहेबासोबत की याच्या अगोदर 5 वर्षा अगोदर मी काम केलं खासदार साहेबासोबत की मी नजरकीस येऊन काम नाही केलं आणि मी मुंदडासोबत बी असताना काही नजरकीस येऊन काम केलं नाही किंवा पैशाच्या बळीवर पडून काम केलं नाही। स्वतःचा खर्च आणि स्वतःचे पैसे लावूनच मी मुंदडासोबत काम केलं। ज्या टायमात मुंदडाला इलेक्शन स्वतःच्या गावचं मतदान करण्यासाठी की त्याला मना केलेली होती या पांगरा या गावामध्ये आणि मी स्वतः मुंबईहून येऊन शनी त्याला गाडी घेऊन शनी मतदान करायला लावलं। घेऊन जाऊन शनी माझे सामदंड काम केले। नेमकं खासदार साहेबांनी काही आपल्याला आश्वासन दिलेलं आहे का? नाही, आश्वासन कुठलंही नाही की असंच काम करीत राहा, पक्ष वाढवा, तुम्हाला आम्ही मदत करू।